मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आज दुसरा दिवस. जरांगे आज आळीफाटा गावात मुक्कामी. शिवनेरी गडावर दर्शन घेऊन जरांगे मुंबईला रवाना होणार. आज रात्री उशिरा जरांगे मुंबईत पोहोचण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आज दुसरा दिवस. भर पावसात रात्री 1 वाजताही लोक जरांगेंच्या भेटीसाठी रस्त्यावर. जरांगेंच्या आझाद मैदानातल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची 1 दिवसांची परवानगी. अटी शर्तींसह दिली परवानगी. सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही. आंदोलन 1 दिवसाचं नाही, बेमुदत असणार आहे. जरांगे पाटील ठाम. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोवर नियमांचं पालन करत आंदोलन करणार. जरांगे यांची भूमिका. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी. उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. मुंबईला निघण्याआधीच मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा, आम्ही हिंदू, गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. जरांगेंची चर्चेची तयारी असेल तर आम्ही चर्चेला तयार. जरांगेंच्या आंदोलनावर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. दोन्ही बाजूने समन्वय झालाच पाहिजे असं वक्तव्य. शिर्डीत विखे पाटील रावसाहेब दानवे यांच्यात भेट. शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा. लोकशाही मार्गाने सर्वांना आंदोलनाचा अधिकार, मात्र कुणाला त्रास होऊ नये, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. शिष्टमंडळाचा फोन आला होता, भेटायला येणार आहे मी. चर्चेसाठी तयार, पण बंद खोलीत चर्चा होणार नाही, मनोज जरांगे यांच्याकडून स्पष्ट. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांची मराठा आरक्षणासंदर्भात चुप्पी का? उद्धव ठाकरे पवारांची सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका दिसते. राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. कायद्याच्या चौकटीत राहून 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन सुरू होणार. संयम ढळू देऊ नका, लढाई डोक्याने जिंकायची. मनोज जरांगेंचा मराठा समाजाला आवाहन. शिंदेना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा. तर एकनाथ शिंदे सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस, जरांगेंचं वक्तव्य. जरांगेंनी सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शवली तर सरकार चर्चेला तयार. जरांगेंची भेट घेण्याचं ठरवलं नाही. जरांगे पाटलांनी सर्व संयमानं हाताळावं. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मुंबईतील गणेशोत्सवात जरांगेंनी सबुरीने घेतल्यास ऐकलं जाईल. ज्या गोष्टी राहिल्या त्या भविष्यात तोडगा काढू, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. देवेंद्रजी शत्रू आहेत असं म्हणण्याचं कारण नाही. आरक्षण देण्याची हिंमत फक्त फडणवीसांनी केली. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी भूमिका घ्या म्हणून शरद पवारांना विनंती करणार. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य. प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार, याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बाळासाहेब थोरात यांचाही पाठिंबा. केवळ मराठा आमदारांचा नाही तर इतरांनीही पाठिंबा दिला पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, बाळासाहेब थोरातांची मागणी. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, चुकीची भूमिका घेतल्यावर बोलणारच. जरांगेंना सद्बुद्धी देवो, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. धुळ्यातील मराठा बांधवांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा. धुळ्यातून हजारो मराठा बांधव उद्या रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. मंदिर, पाणी आणि स्मशानात भेदभाव नको, ते सर्वांसाठी खुलं असावं. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. विकास करायचा असेल तर देश स्वावलंबी असला पाहिजे. लिंबू पेय बनवू शकतो, बाहेरून कोका कोला किंवा स्प्राईट का आणायचं? संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांचं वक्तव्य. विशाळगडावरील तोडफोड प्रकरणी प्रमुख संशयित आरोपीला रवींद्र पडवळला अटक. पुण्यातून अटक केल्याची पोलिसांची माहिती. नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसची नांदेड, लातूर, हिंगोली या 3 जिल्ह्यांची आढावा बैठक. तर बैठकीत अमित देशमुखांकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे सुतोवाच. नंदुरबारचे शिंदेचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश. संतोष पाटील यांचं तालुक्यातील पूर्व भागात मोठं वर्चस्व. बीड आष्टीमध्ये वरिष्ठ न्यायालयाला मंजुरी. आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश. वकील संघाच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला 467 कोटींची कर्ज हमी. कारखान्याच्या संचालक मंडळाकडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा. पुण्याच्या दगडूशेठ मंदिर परिसरात मोठ्या गर्दीतून गणेश भक्तांनी अँब्युलन्सला वाट करून दिली. गणेश भक्तांच्या या कृतीचं सर्वसरातून कौतुक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना. नितीन गडकरींकडून सहकुटुंब गणरायाची आरती. दरम्यान गडकरींनी रात्री उशिरा लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलंय.
अभिनेता आमिर खान गणपतीच्या दर्शनासाठी शिवतीर्थवर. आमिर खाननं रात्री राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं. मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह. लालबाग परळ परिसर गर्दीने फुलला. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच मोठी गर्दी. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 32,000 महिलांकडून सामूहिक अथर्व शीर्ष पठण. खासदार सुनेत्रा पवारांची उपस्थिती. तर मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाचं यंदा 71वं वर्ष. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. बाप्पाच्या मूर्तीवर जवळपास 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीचा शृंगार. सांगलीत मुस्लिम समाजाकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना. 25 वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम. पारंपरिक हिंदू विधीप्रमाणे बाप्पाचा सण साजरा. धाराशिवच्या तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेशाची स्थापना. 40 ते 50 फुटी दगड विहिरीच्या दगडी कमानीत गणराया विराजमान. नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांकडून रूट मार्च. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन. सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील. तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका. पुरामुळे रेल्वेच्या रुळाखालील भाग वाहून गेला. नांदेडवरून हैदराबादला ये जा करणाऱ्या 8 रेल्वे गाड्या रद्द. आमदार चंद्रकांत पाटलांनी जम्मूत अडकलेल्या भाविकांशी फोनवरून संवाद साधला. जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. मुक्ताईनगरमधील 42 भाविक अडकले. नंदुरबार जिल्ह्यातील महावितरण विभागाच्या ग्राहकांवर 211 कोटींची थकबाकी. 57,797 ग्राहकांवर थकबाकी असल्याने महावितरण विभागासमोर मोठं आव्हान. नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाकडून ई-बीट प्रणाली सुरू. गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी. जळगावच्या पारोळा तालुक्यातील बहादरपूर शिवारातील अवैध दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा. 40,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 जणांना अटक. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून अद्याप ई पीक पाहणी नोंदणी नाही. शासनाकडून नुकसान भरपाई हवी असल्यास ई पीक पाहणी नोंदणी गरजेची. कृषी विभागाची माहिती. नंदुरबारमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भांड्यांचा संच वाटप योजना पुन्हा सुरू. दिवसाला 500 महिलांना भांड्यांचा संच दिला जाणार. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराचा मृत्यू. बाळदेव गावाकडून मानवी सन्मानाने वानराचा अंत्यविधी करण्यात आलाय. धुळ्याच्या शिरपूरमध्ये बिबट्याचा थरार. 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्या जेरबंद. भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये पिण्यासाठी अशुद्ध पाणी. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल. उपसरपंचांनी गावकऱ्यांकडून पैसे गोळा करत तहसील कार्यालयात दिले आणि गावासाठी पाणी देण्याची विनंतीही केली. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात येताळामधील आरोग्य केंद्र बंद. उद्घाटन होऊन 6 महिने झाले तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळेनात. गावकऱ्यांवर उपचारासाठी धर्माबादला जाण्याची वेळ.